वस्तीवर जाऊन गोळा केलेली लढा मी उभा केला. पराभूत झालो 90 सालाला, परंतु पराभूत झाल्याचं घरात बसलो नाही. ज्या कारणासाठी मी या तालुक्यात आलो होतो, ज्या कारणासाठी मी माझी वकिली सोडून राजकारणात पदार्पण केलं होतं, ते ध्येय माझं गणपतीला पाडणं हे नव्हतं. माझं ध्येय या तालुक्याचा दुष्काळ हटवणं. दुश्मन मी गणपतराव देशमुख साहेबांना कधी दुश्मन मानलं नाही. दीपक आबाला मी दुश्मन मानत नाही. डॉक्टर बाबासाहेब तर माझ्या मुलासारखा आहे, त्याला बिचारायला मी का दुश्मन मानू? शत्रुंचा तालुक्यात ते शत्रुता हजारो शेकडो वर्षांनी वनवासात जगलो, दुष्काळी म्हणलो. देशमुख पाटलाच्या बायकांनी सुद्धा या तालुक्यात 72 साली डोक्यावर मुरमाच्या पाट्या घेऊन तळी भरलेली ती यादी तालुका. तांबड्या बिलोच्या भाकरी खाल्ल्या, अन्न खायला तो सुकडी खाल्ली. या तालुक्यानं पावडरचं दूध लेकरांना पाजायला गिलटाच्या गलासात द्यायची की आम्ही शाळेच्या पुढं पटांगणात बसून दूध पिते दिवस. आणि त्या दिवशी निर्णय घेतला होता, माझ्या तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका आहे, माझ्या तालुक्याची ओळख रोजगार हमीची कामं करणारा तालुका आहे, माझ्या तालुक्याची ओळख या ठिकाणी ऊस तुडीचं कोयतं कुठं मिळतं तर सांगोल्यात गेलो, पहिली तुडी कोयती मिळते ती माझ्या तालुक्याची ओळख आहे. जगण्यासाठी जायचं नाला, सोपारा, वसई, विरार, ठाणे, पुणे, मुंबई, गोव्या पैसा आमदा पार पद्धतीचा तरुण भटकंती करतोय. 20,000 रुपयाची नोकरी मिळायचं तिथं करतोय. आई वडील भाव वैजी सगळी ती एकटाच वडाभाऊ. हा संघर्ष आमचा होता. आणि या संघर्षाला तुम्ही मला बोलाफुलाला गाठ पडली. गणपतराव देशमुखांचा पराभव केला. 95ला तुम्ही मला विजयी केलं. मी विजयी या ठिकाणी झाल्यानंतर सरकार शिवसेना भाजपचं त्या ठिकाणी आलं. आज मी शब्द दिला होता तुम्हाला, टेंबूचं पाणी मी घेऊन येतो, म्हैसाळचं पाणी मी घेऊन येतो, पिण्याच्या पाण्याला चंद्रभागा नदीचं पाणी घेऊन येतो. हे मी बोलत असताना विरोधकांनी माझ्यावर घणाघाती टीका केली. त्या टीकेकडे लक्ष मी कधी दिलं नाही. कृष्णा नदी कुठाली, पाणी कसं आणणार, भीमा नदी कुठाली, प्यायला पाणी द्यायला नाही. लबाड बोलते, शहाणं बोलते म्हणली, पण आपण डगमगलो नाही. 95 साली मी टेंबू पूर्ण केलं, मंजूर केलं, काम सुरू केलं. 98ला मी म्हैसाळ मंजूर केलं, काम सुरू केलं. 98ला पिण्याच्या पाण्याची योजना सुरू केली. अनेक कामं आपण पराभव केलं. मला लाख भानगडी करून मी आवरत नाही, बघितलं हे ऐकणार नाही. आता राज्यातल्या सगळ्या पक्षाचे सगळे पुढारी मुंबईत एकत्र उचल मला टाकलं. याला अर्ज तुरुंगात अर्ज भरलाय नाही, दमून टाकली नाही. तुरुंगात घ्यायची लढाई घ्यायला आली का नाही? 4 दिवस आधी सुटत होतो तर 99ला झटका करून रिकामा होत होतो, पण माझा जामीन लवकर झाला नाही. आज आपण आलो 99ला, पण 20 वर्ष गणपतराव देशमुख या ठिकाणी आमदार होते. 4-4.5 वर्ष मंत्री. दीपक आबा सावंत पाटील या ठिकाणी 6 वर्ष आमदार. काय काम केले? एक गाव या टेंबूत वाढवलं नाही, एक गाव म्हैसाळ मध्ये वाढवलं नाही. धूळ खात पडलेली 97 सालापासूनची उजनीची फाईल तशी धूळ खात पडली होती. ढिगाऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अशी मध्ये अडकलेली. काय केलं आमदार असताना? दीपक आबा काय केले एकदा सांग लागा. दोस्त आहे योगा भावाचा माझा मला वर जायचं, ते झगमगाट करायचा, नेत्याला गुडगुड गुडगुड बोलायचं, कुणाचं तर वाटलो करून यायचं. परत सगळं काय करायचं? जन्म ज्या गावात झाला जवळा गाव सुद्धा ते गाव स्वर्गीय काकासाहेब सावडगे, स्वर्गीय शारदा देवी सावडगे सकाऊ जनामी काकीला आई म्हण शेवटच्या क्षणापर्यंत माझी आई. त्या जन्म गावाला म्हैसाळच्या घातलं ती शाली पाटलाने घातलं. दीपक नारळ घेतले, गिरडी घेतले, जवळ घेतलं, बोपचेवाडे घेतले, बोरलेवाडे घेतले,
आगलायवाडी इथली तरगेवाडी घेतली, वाकी गिरडी घेतलं, तर वाडी चिचाळा घेतलं, आलेगाव घेतलं, मिडशिंगी घेतलं, वाडेगाव पर्यंत पाईपलाईन घेऊन 2 टीएमसी पाणी कृष्णा खोरं तर मी 55ला खेचलंच होतं. पण 2 टीएमसी पाणी या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मला वारणा खोऱ्यातनं काढून 2 टीएमसी पाणी दिलं आणि आज सगळ्या भागात आज सुजलाम सुफलाम होणार. एका बाजूला एक काम केलं, टेंबुलाचं 6 गावं बसवलं, खवासपूर बसवलं, लोटेवाडी बसवलं, सोनलवाडी बसवलं, बागलवाडी बसवली, आजनाळ बसवलं, मगेवाडी बसवली, तिकडे गुनापाची वाडी बसवली, डोंगरगाव बसवलं, सोनल बसवलं, निजापूर बसवलं, हनुमंतगाव बसवलं त्या ठिकाणी जुनारपूर बसवली, सगळे तिकडे हटकर मगेवाडी बसवली, ती गावं तिकडे बसवली. ढोल खात पडलेले तुमची उजरी जे खायची एवढून आलो आणि जसा गुवाहाटीनं आलो झटका दिला उजनीच्या पाण्यात. जाऊन नळ्या बघून येतात कटपण आजारी पडलो, मुख्यमंत्री साहेब भेटाय आले. मी तब्येतीचं बोलत बसतो, साहेब मध्ये होतो मला काय नाही, एक 8 दिवस मला वेळ द्या, सत्यात भरली. पण माझी उजनी फाईल तुमच्या टेबलावर आहे म्हणजे तेवढी फाईल माझी मागून नसेल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मग चौके माझा जिवाळ्याचा लहान भावासारखा मित्र ते आला, ते सांगले बापू आनंद काल आपल्या साहेबांनी सही मारली आपल्या पाहिजे. मृत्यूशी झुंज देत असताना सुद्धा मी माझं उजनीचं काम पहिल्यांदा मार्गी लावलं. चिकमोह त्यात बसले, कटपळ बसले, इटकी बसलं, खवासपूर बसलं, लोटेवाडी बसली, आचंदानी बसली, लक्ष्मीनगर बसलं, ठोंबरेवाडी बसली, बागलवाडी बसली, सोनलवाडी बसलं, शिवनवरचं बसलं, एकतपूर बसलं, आजनाळ बसलं, मंगळवाडी बसलं. पाणी बसवला गावाला पाणी. जडिताचे पैसे कोणी कोणी घेतले? 95,000 बाऱ्याला या तालुक्यात 166 कोटी रुपये मी जडिताचे पैसे. आणि फक्त एकच या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या केवळ यांच्यामुळे माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे माझी येत असेल त्यांना माया, त्यामुळे पत्र समोर ठेवलं काय पिकले जळली म्हणजे शेतकऱ्याच्या साहेब त्यांना अनुदान फोन केला, कलेक्टरला. सांगोला तालुका जेवढं 7/12 आहे त्या सगळ्या 7/12ला अनुदान द्यायचं मी ऑर्डर आता करतोय. मग खाट सही मारली. उपकार शिंदे साहेबांचं विसरायचं काय गडी इथे येऊन गेला. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राटाचं पोरगा काय कवायतच करते स्टेजवर. आता असं करते, आता असं कामाचं 2.5 वर्ष मुख्यमंत्री आम्हीच केले. शिंदे साहेबांनी आम्हाला बदल करायचा आहे, करूया. 2.5 वर्षाला मुख्यमंत्र्याचं तोंड सुद्धा बघायचं काय आमदारांची लायकी काय काय. आज आपल्याला या ठिकाणी जाऊ आटपाडीला जळीताच पैसे मिळाले विचारा. तासगावला राराबाई तालुक्यात जाऊ, मोहिते पाटला तालुक्यात जाऊ, पंढरपूरला जाऊ, मंगुळेला जाऊ. अरे फक्त पैसे आपल्याला इथं ते फक्त शिंदे साहेबाचा लाडका तालुका आपला. या माणसाने, ज्या नेतृत्वाने, या राज्याच्या कणखरपणाने आपल्या सांगोला तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी, सांगोला तालुक्याच्या जनतेसाठी, सांगोला तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी मनापासून अंतकरणापासून प्रत्येक निर्णय या ठिकाणी घेतला. त्यांचं एक बटन फक्त दाबायचं. म्हणून
यापेक्षा वेळ काल उद्धव ठाकरे माझ्या लाडक्या बहिणी नोंदीत आहे का ते उद्धव ठाकरे काल म्हणलाय 1,500 संसार चालतो चहा करताना पावडर नसल्यावर काय असतं ही त्यात जिनं पाणी गोळ उकळाय घातले तिलाच कळतं आता चहाची पावडर नाही काय करू शेजारी जाऊन 2 टप्पे चहाची पावडर उसणी मागायला पाटलाही पोरून आहे आमच्या घरात कोण चहा पेत नव्हतं सगळं भावा 3-3 चहा पेवाडा चढी मग सायचं दूध पे पाहुणा आला आम्हाला चहा करायला लागाय आम्ही एकाकडे जायचं वाटी घेऊन साखर मागायची दुसरीकडे जायचं आमच्या चुलतीला सांगे वहिने की त्याला पाहुणा आला की चहाची पावडर होती कलीला चहाची पावडर ठेवाय का जा कोण घाला चहा पेत नाही ती गपचप नाही तर सगळी बहिणीच घेऊन जायची ही अवस्था आपल्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबाची जी आहे त्यासाठी माझ्या बहिणीचा सन्मान वाढवण्यासाठी हे तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिली हे अंतःकरणापासून दिली सुभद्रेनं कसं सोनं तोडलं उद्धव साहेब सुभद्रेनं तणानं सोनं तोडलं पण कृष्णाची तराजू हल्ली नाही माझ्या मुख्यमंत्र्यानं मनापासून दिलेले तुळशीचं लाखो बहिणी आता आमची तराजू उचलायला लागले लाखो बहिणी उचलायला अंतःकरणापासून तिला ओवाळणी केलेला तिचा संसार तिला मीठ लागतंय तेल लागतंय कुठं जिरं लागतं ते पोवं लागतं ते त्या त्या छोट्या मोठ्या त्या घरातल्या करत्या माणसाला मागाय केलं ती कुठल्या तर व्यापारात असतो कामात असतो हे गप्पच सोडून काय मध्ये किरकिर केलं म्हणत असतो की किरकिर म्हणणाऱ्या ह्या गड्याला फन तोंड करायला केलं ते आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं खरं दाखवतं जास्त बोलत नाही साहेबांना पुढं मोदी साहेबांनी साहेब हात जोडून विनंती करतो काम बोलतो सगळा हे तालुका हिरवागार केला उद्या दीपक आबाने यायचं बाबासाहेबांनी यायचं आणि या सांगोला तालुक्यातल्या ह्या एका गावाला शेतीला पाणी मिळालं नाही एवढं फक्त म्हणायचं हेच उमेदवारी मी माघार घेतो तर ठाण्याला प्रचाराला मी ठाण्याला प्रचाराला जातो अरे पहादारांनी या तर बोला तरी गेलं आणि तुम्ही दोघांनी एका गावाला पाणी दिल्यानं नाव घ्या माझी ऑर्डर तिथं जाईल मी डोळा पकडा माणूस मग काय बापू काय चालले मला सकाळ सकाळचा फोन करायचं काय नाही आलतो त्या राजवाडीचं पाणी सोडायचं आहे म्हणून मग झालं का तरी साहेबांना भेटलोय म्हणलं साहेब बोललेत काले होईल पण आबा 2-3 दिवस पाणी सुटत मी मुंबईत जायला पळती कवर इथं पोस्टर लावले दीपक आबांच्या प्रयत्नानं गुडोचं माझं तुटायला हाडा तुम्ही आता एक्सरे काढू इथं हाडाला सोडा पडतो मला चाला येणार ते राहुल्यानं मला खांद्यावर घेतलं की ते बरं वाटलं मला एवढं काळा चालू तुला राहुल्या हे खांद्यावर मी मला पालखी घेतली घेऊन चल माझी शरीराने मला आता या निवडणुकीला साथ दिला निवडणुका मी कशा लढत होतो तुम्हाला माहित आहे पायरी नसताना एका टाक्यात उडी मारून जिपच्या पुढच्या टपा उभा राहून करत होतो हात केला त्याच्या तलवारी हाताने धरल्या त्या कोळा भागात मी माझी अजून चिराई निवडणुका कशा करायच्या मला चांगलं करतो पण आज माझ्या 4 भाऊ आहेत सुभाष नाना असता तर काय दीपक उभा राहतोय नाना वारला पण धाडस त्यात भाई गणपतराव देशमुख गेले अरे तो आमदारचा पोरगा आहे मला माहित आहे काकासाहेबांचं निधन लवकर झालं तुझ्यापेक्षा तू तर पळवला पाडण्यात होता आणि हायस्कूल होता आम्ही झाडा गावात रडत होतो चावडीपेक्षा मग गणपतराव देशमुख साहेबांच्या विरोधात लढाई खेळायचा हा खरा त्याचं काम ही लढाई खेळला ना अंदाज घेतला सगळं घेतलं 8 दिवशी उठला आबासाहेबाच्या गरगरीत हापूस आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसला
आणि इकडं उन्हात मी एकटा पळ पळ पळतोय, आलोतोय, तर पडतोय, झडतोय, सगळं राब राबतोय. येणार संसार कळत नाही. आपलं घरचं बघायचं. म्हातारगा पडत असतंय ना. रवा 95ला झटका गेलो, मग 6 महिने तोंड केलं मला जरा कुठं येते. चल की कुठं जेवायला जाऊया. का शिव्या काढायच्या आईच्या आधी झटपाने पण नशीब तुमचं चांगलं म्हणा. आणि नशीब नाही म्हणत तालुक्याची जनता चांगली आहे माझ्या मदतीने. योग्य निर्णय घेतला. जास्त तरी बोलत गेलो, हेच बोलत राहा. एवढंच जाता जाता तुम्हाला सांगतो, या राज्यात अनेक मुख्यमंत्री, सगळी मोठी माणसं, मोठी फार फार मोठी माणसं, परंतु शेतकऱ्यांचा विचार 0 रुपये विमा उतरतोय. 1 रुपये म्हणल्यावर तुमचा विमा उतरतोय का ना. दिवाळी खाऊन झाली. खरं सांगायचं, विजाचं बिल आलं का पुन्हा. जरी काय मग पैसे मिळाले, विजेचं बिल येत नाही. पाणी आलंय, बारमाही होतोय कॅनल, बारमाही. आता भांडू नका, अधिकाऱ्याला फोन करू नका. 4 महिन्यात जया कटापूर योजना पूर्ण होती. 1 TMC पाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आपल्याला त्यात दिलेला आहे. 365 दिवस तुम्हाला कॅनल मध्ये पाणी राहणार आहे. माझ्यावर सोडा, मी जबाबदार आहे त्याला. उद्याचे निवड निर्णय का. या राज्याचे कणखर मुख्यमंत्री ते प्रामाणिकपणे जनतेवर काम करा. शेतकरी म्हणून ज्यांनी स्वतः शेती केलेली आहे, एक मजदूर म्हणून ज्याने रिक्षा चालवलेले आहे, ज्याने मिलमध्ये काम केले, असा माणूस नगरसेवकापासून ते थेट मुख्यमंत्री पदापर्यंत राज्य करणार झेप. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांची विचारधारा मनावर घेऊन प्रामाणिकपणानं काम केल्यानंतर हे त्यांना यश मिळालं. भगवंताचा टाळ बनवून फक्त उपयोग अंतकरणात ज्याने पांडुरंगाची पूजा केली, त्या नामदेवाची खीर सुद्धा पांडुरंगाने खाल्ली. जनाबाईचं जाते सुद्धा पांडुरंगाने. त्या पद्धतीनं आज सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर त्यांना बसवण्यासाठी वाडी वस्तीजवळ जा, गावागावात जा, लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचा, त्यांची मनधरणी करा, पाया पडून मत बघा, वाईट कुणाला बोलू नका, गुरगुर कुणाला करू नका. पुन्हा बापूच आमदार आहे, तुझं बघून घेतो, पाया पडतो रे म्हणू नका. आपण कधी कुणाला निबार बोललो नाही. ते तिकडे सोला दाखवतो तुला, करतो तुला, काय फोन करतोय, काय त्याला धिंगाणा चाललाय नुसता. जाता जाता एवढं समजून लढाई तुमच्या हातात आहे. तुम्ही घ्यायचंय, मी थोडासा आता अडचणीत, मला सांभाळून घ्या सगळ्यांनी. सुभाष नाना व्हावी कामाला लागा. जय जय महाराज. धन्यवाद.